सादर करते आहे पंचरंगी कला पथक मंडळ अजिमाबाद। आणि हे पंचरंगी कला पथक मंडळ महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रसारक म्हणून 2018 पासून भंडारा जिल्ह्यामध्ये जनजागृतीचे कार्य करते आहे। म्हणून शेतकरी बंधू भगिनींनो, आपण लवकरात लवकर आजच्या कार्यक्रम स्थळी येण्याची कृपा करावी अशी आग्रहाची नम्र विनंती आहे। आणि कुठलेही कार्य म्हणलं की शुभगणाने होत असते आणि म्हणून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। सादर करते पंचरंगी कला पथक मंडळ अजिमाबाद। हॅलो 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 चेक हॅलो हॅलो। आलेली संधी गमावू नका आणि आजचा कार्यक्रम पाहण्यास विसरू नका। प्रथमच आपल्या गावात या ठिकाणी कला पथक आलेला आहे। या ठिकाणी जिल्ह्याचे सर्व या विभागाचे, कृषी विभागाचे, जलसंधारण विभागाचे अधिकारी यांचे अवघ्या काही क्षणातच आगमन होत आहे। तरी कृपया ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे शेतकरी बंधू भगिनींनी लवकरात लवकर आजच्या कार्यक्रम स्थळी येण्याची कृपा करावी अशी मी विनंती आहे। बंधूंनो, आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। कृपया ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने यावं अशी आग्रहाची नम्र विनंती आहे। जनजागृतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। हो
ज्याच्या उदरी राहिलो मी नवमास त्याच्या कृपेने आलो या पृथ्वीवर जन्मास म्हणून करतो तुला अरे जिच्यापासून मला खायला मिळतो चालना अरे आमच्या या धरती मातेमुळे आम्हाला खायला अन्न मिळतो हो नमन जिच्यापासून मला खायला मिळतो चालना याच्या धरती मातेला माझ नमन तिने राखून ठेवली देशाची शान म्हणून मी करतो तुला नमन माझे त्या सावित्री फुलेला नमन माझे त्या सावित्री फुलेला शिक्षणाच्या पाठरंजला बहिणीला मिळवून दिला म्हणून मी करतो तुझा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा योग तुझा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझ्या कारणी देहा माझा पडावा तुझे कारणी तुझे कारणी देहा माझा पडावा तुझे कारणी देहा माझा पडावा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझ्या पडावा तुझे कारणी देह माझ्या पडावा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देहा माझा पडावा तुझे कारणी देहा माझा पडावा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझ्या पडावा तुझे कारणी देह माझ्या पडावा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देहा माझा पडावा तुझे कारणी देहा माझा पडावा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझ्या पडावा तुझे कारणी देह माझ्या पडावा सदा सर्वदा योग तुझा गणावा सदा सर्वदा योग तुझा गणावा हॅलो हॅलो
कशा प्रकार करीतात पहा या गाण्यामधून. हो रामजीच्या नंदना हो अजी रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना हो रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना हो रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना ओ रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना ओ रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना ओ रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना ओ रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना हो दाय दिशातून कोटी कोटी 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 आई तुला वंदना वंदना हो भीमजीच्या नंदना रामजीच्या नंदना हो रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना हो दायिशातून कोटी कोटी दायिशातून कोटी कोटी तुझे वंदना वंदना हो रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना ओ रामजीच्या नंदना भीमा रामजीच्या नंदना म्हणून आम्ही त्या श्री गणरायाची वंदना करीतात कशा प्रकार करतात. थोडा साऊंड कमी करा कारण हा बरोबर समजत नाही ना आवाज. हो करतो तुला वंदना श्री गणेशा करतो तुला वंदना हो करतो तुला वंदना श्री गणेशा करतो तुला वंदना हो करतो तुला वंदना 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 गणेश. अधिकारी मृद व जलसंधारण विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कुर्मुला इथे त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 वॉटर सेट महोत्सव महाराष्ट्र
अंमलबजावणी यंत्रणा आहे, तालुका कृषी अधिकारी तुमचं कलापथक सादर करते आहे पंचरंगी कलापथक मंडळ अजिमाबाद, तालुका जिल्हा व भंडारा. बंधूंनो, आज आनंदाचा दिवस, अत्यंत महत्वाचा दिवस. या कुरमुडा गावातील सर्व शेतकरी खऱ्या अर्थाने आज भाग्यवान आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा पोशिंदा आहे आणि म्हणून या शेतकऱ्याला म्हणलं जात आहे जय जवान जय किसान. असं का म्हणलं गेलेलं आहे? जय जवान, जवान म्हणजे आमच्या देशाची सुरक्षा करतात आणि या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला अन्न पुरवण्याचं काम आमचा शेतकरी बांधव करतो, म्हणून त्याला जय जवान जय किसान म्हणलं जातं. कारण जवान हा देशाची सुरक्षा करतो, परंतु आमचा शेतकरी हा या भारतातील जवानांना आणि संपूर्ण लहानपासून तर मोठ्यापर्यंत अन्न पुरवण्याचं काम करतो, पोचतो, चांगलं खाऊ घालतो, म्हणून त्यांना म्हणलं आहे जय जवान आणि जय किसान. आणि म्हणून आपल्याला कृषी प्रधान देश म्हणला गेलेला आहे. आता कृषी प्रधान देश म्हणलं की शेतकरी कसं असायला पाहिजे. आपण आतापर्यंत शेती करत आहोत जुन्या पद्धतीनं आणि म्हणून या ठिकाणी शासन आपल्या द्वारे गावात आम्ही कधी कधी चर्चा करतो. काय व नुसतं हे साधे आम्ही काय करावं. मी म्हणतो ना, आज तुम्ही भाग्यवान आहात. आता भाग्यवान कसं? शासन आपल्या द्वारे म्हणजे जे विभाग ज्यांच्या हातात मध्ये जिल्ह्याची धुरा आहे त्या शेतीच्या संदर्भात आणि पाण्याच्या संदर्भात, मातीच्या संदर्भात ते अधिकारी डायरेक्ट आज आपल्या गावात मध्ये येत आहे. खरं काय खोटं काय आणि रिअली प्रॅक्टिकल माहिती देणार आहात या ठिकाणी. आम्ही कलापथक मधून तर सादर करतोच आहोत, परंतु आपल्याला सविस्तर माहिती फुकट, मला वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्या गावात जिल्ह्याचे डायरेक्ट अधिकारी तर आपला म्हणजे मातापासून तर कडचं म्हणजे तळापर्यंत, माथ्यापासून तर म्हणजे वरचे अधिकारी डायरेक्ट आपल्या गावात. कशासाठी? आपल्या या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं, शेतकऱ्यांना योग्य सेवा मिळावी, शेतकऱ्यांना डायरेक्ट आपल्या या संदर्भात योजना मिळावं आणि म्हणून त्याची माहिती देण्यासाठी येत आहे. माती इथं मृद म्हणला गेलेला आहे. आसाराम भाऊ, तुम्ही ताबडतोब या. आसाराम भाऊ जलसंधारण तर करतो. जल म्हणजे पाणी होतो, सौंदारण म्हणजे संरक्षण आणि मृद म्हणजे माती. या मातीचं काय महत्व आहे? नुसतं माती म्हणजे मातीच असं म्हणाल, पण नाही. ही माती कशी असली पाहिजे, या मातीचे प्रकार कसे असले पाहिजे आणि पाणी याचा संबंध काय आहे याचं डिटेल माहिती या ठिकाणी माहिती होणार आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वसुंधरा म्हणलं एक नाव आहे बघा. वसुंधरा म्हणजे आपली धरती माता आहे. या धरती मातेला पाणलोट हाय नाव तुम्ही ऐकलेलं. पाणलोट म्हणतात, सगळेच म्हणतात, पण पाणलोट म्हणजे काय? वरून पडणार माथ्यावर म्हणजे उंचावर डोक्यावरील तो पाऊस जेव्हा धो पडतो, परंतु त्या पाऊस वरून पडणारा तो पाऊस आणि आपल्या या डोक्यावर पडतो, नंतर तिथून वाहून जातो म्हणजे लोट. शब्दाकडे लक्ष द्या, लोट. या लोटाला कसं दिशा द्यायची हे कोणाच्या हातात आहे? तुमच्या. बघा शब्दाचा अर्थ. वसुंधरातही सांगितलं तुम्ही, धरती माता आणि पाणलोट वरून पडणारा तो पाऊस आहे. वरून पडतो त्याला पाऊस म्हणतात, पाणी नाही, पाऊस. आणि जेव्हा पृथ्वीवर पडतो
दिशा कशी द्यायची नाही तो कुठेही जाऊ शकतो. डोक्यावर पडलेला तुमच्या लक्षात येते, जिथं मिळेल प्रवाह त्या ठिकाणी जातो, पण या प्रवाहाला दिशा देण्याचं काम हे आपल्याला कशा प्रकारे साठवून ठेवायचं आहे आणि तो आपल्या उपयोगात केव्हा का कुठल्या पद्धतीने उपयोगात येईल याचं डिटेल माहिती. आणि म्हणून म्हणलं गेलं त्याला पाणलोट आणि विकास. या पाण्याचा विकास आमच्या कोणत्या कामाचा होईल. आता इथं प्रत्येक शाळकरी मुली म्हणेल माझ्याकडे तर शेती नाही ना, मग मी काय करणार. त्याला तर प्यायला पाणी लागतो ना, आंघोळ करायला पाणी लागते ना, कपडे धुवायला सगळंच प्रत्येकाच्या घरी पाणी लागते. दादा लागते, शेतीला लागते, जनावर आहे, पशु पक्षी आहे, या पाण्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. आणि म्हणून तो विकास आहे. आता यंत्रणा बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो. यंत्रणा म्हणजे तंत्र, यंत्रणा म्हणजे तंत्र, सामुग्री. याचं माती आणि पाण्याचं सौंदर्य कशा प्रकारे करायचं त्याची ती यंत्रणा म्हणजे आपला विभाग होय. त्याचं नाव आहे विभाग. आणि मग ते विभाग आता आपल्याकडे जिल्हा, इथं बघा प्रत्येक शब्दात जिल्हा म्हणजे भंडारा आणि जलसंधारण. या भंडारा जिल्ह्यात मध्ये सांभाळण्याचं काम करतात, त्याला जिल्हा जलसंधारण म्हणतात जिल्ह्यातील. आणि अधिकारी म्हणजे प्रमुख जो संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील जमिनीला व्यक्तीला प्रत्येकाला पाणी मिळेल कसं आणि माती आणि पाण्याचं संरक्षण कसं होईल याचं मुख्य एक अधिकारी असतो प्रत्येक. आणि मग ते असते तो त्याचबरोबर कृषी म्हणजे आपण उत्पन्न काढतो शेतीतून जे जे पिकवतो तो विभाग. या दोन्ही विभागाचा एक मिलन झालेला आहे. तो फक्त पाण्याचा आणि माती आणि हे आपल्या शेतकऱ्यांना कसं पुरवता येईल, योजना कुठल्या देता येईल ते काम करते. आणि ती यंत्रणा आमच्या या कुरमुडा इथं आली आहे. आणि म्हणून दरवर्षी कधी कधी होतं अधिकारी आम्हाला काही सांगतच नाही. आणि म्हणून या ठिकाणी कुरमुड्यातील सगळे लोक आले, मला माहित आहे समजे लोक आले, शाळकरी पोरं आले, शेतकरी बंधू आले. पण आमच्या त्या गावातील एक धोंडी आहे, जाधव साहेबांनी मला वाटतं दवंडी दिली होती चौकात. मी जेव्हा बसलो होतो पाहिलं होतं मी चपरासाच्या हातानं, दवंडी अशी आली होती, मी ती सांगतो. ऐका ऐका, हॅलो 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 संपूर्ण कुरमुडा ग्रामवासी शेतकरी बंधू भगिनींना, आपल्या या कुरमुडा गावामध्ये दिनांक 9/12/2025 ला रोज मंगळवारला सकाळी 11 वाजता कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये कलापथक सादर होणार आहे. तरी समजा लोकांनी येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा रे भांडो. अशी दवंडी दिली. त्यावेळेस मी एका कोपऱ्यात होतो दुकानाची, सकाराम भाऊ घेतला होता. आणि मग मी जेव्हा ऐकलं नाही, मला मी त्यावेळेस तिकडे होतो, इथं सगळे दिसून राहिले पण तो धोंडीबा दिसत नाही. भाऊ आला का नाही दिसत. या भाऊले माहित आहे तो, त्याने लपवून ठेवलं असं, त्याला असं वाटलं असेल हे चष्मेवाले भाऊ मोठे हुशार आहेत, नाने भाऊ मोठे हुशार आहेत, यायला असं वाटलं यायला कायला सांगू मी घेतो ना फायदा. पण भाऊ तो माझा सख्या आहे. का रे भाऊ आहे ना, बरोबर आजी. आपल्या घराजवळ राहते, खिडकीतून पाहिजे. पाहिजे खिडकीतून नाही पाहिजे का आजी. तो सख्या सख्या धोंडिया. अच्छा हा आता ढोंड्यावर आपला सख्यावर राहत होतो ढोंडिया. बरोबर बरोबर बरोबर. मला सांग, जेव्हा दवंडी दिली नान्हे भाऊ तिथंच होते. हो होते ना. चाय खात होते, चाय हो खात होते आपले नाने भाऊ. आणि पान पित होते. हो आजी खात होते की. असं आहे का. हो खात होते पीत नव्हते. आता ती केवढ्या त्याच्या जवळ ते बा सगळे पटापट येऊन गेले. त्यांना वाटलं का योजना आम्हीच घेऊन. बरोबर आहे का. त्या धोंड्याला कसायला सांगून नाही 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 पण शेवटी धोंड्या आपला मित्र होय.
असेल ना कारण त्या दिवशी हॉटेलमध्ये खावाचा होता तर चांगला होता. अजी हो पण त्याचं बरोबर आहे, काय बरोबर फायदा? आहे. बंडी बरोबर बरोबर आहे. कोणाची यात्रा होते? नाही, अशी यात्रा होते नाने भाऊ हम भी देखले आमचा दोस्त होता ढोण्याला आवाज मारतो. तुम्ही नाही बोलावलं ना चालेल ना, पण मी बोलवतो कारण जाधव भाऊनं आम्हाला माहिती दिली होती की सगळ्या गावातील शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून. अहो पटले साहेब वगैरे तिथे येणार आहेत. हो का मग आता अरे वा सर्वाले बरीच गोष्ट आहे. येऊ द्या येऊ द्या मी म्हणतो त्याला आवाज देतो. हो द्या ना द्या 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 आवाज देऊ का मारू? का करता नाही मारू का म्हणलो आवाज? अजी मारू नका आवाज द्या म्हणलो. म्हणजे मारलो आवाज तो कुठे लागला गेला तर मोडमाड होऊन जाईल. तेच तर जी नाही का तेही पंचायतीचा बरोबर आहे. नाही नाने भाऊ आम्ही त्याला आवाज मारत नाही, आवाज देतो मी. मारत तर तुम्ही म्हणाल आमच्या गावात ये आलं आणि यानं आवाजानं मारलं. बरोबर आहे ना मेला गेला तसं ना व्हायला पाहिजे. हा, आवाज देतो. आवाज द्या ना अरे या धोंडीबा धोंड्या, अरे कोण आहे रे अरे तू ते कुठं आहे रे? तुला आवाज देत का? अरे मी बोलतो तुझा मित्र तो नाही का? अहो आपण बालपणीचा मित्र. अच्छा अच्छा ढोंड्या ढोंड्या अरे जो खाते तंबाखू चुना तोच मित्र चुना. बरोबर बरोबर आहे जी, बरोबर आहे. अरे पण तुम्ही कोणाच्या घरी कोणत्या टायमाला येऊन जाता? तुम्हाला वेळ काळ आहे का नाही? अरे मी तुझा मित्र व सगळ्या तुझ्या कामासाठी आवाज देऊन राहिलो. त्या नान्या भाऊन आपल्या कामासाठी पुरे या गावातील लोकांना जमा केलं. अरे त्यावेळेचा मित्र होतास पण आता माझ्या शत्रू आहेस ना. अरे नाही नाही रे भाऊ तसं हे करणार. मी काय म्हणतो तू आहेस कुठे आता सध्या? मी मागच्या वाडीत आहो, मागच्या वाडीत. अरे मागच्या वेळेस काय करून राहिला सगळं? तेवढाच वाढ जो. मी समजलं तुम्ही दोघंही नवरा बायको काहीतरी करत असाल तुम्ही. हा अजी ते का नाही उपडून राहिल्या मागच्या वाडी मुली हा? मागच्या वाडी मुली उपडून राहिल्या. चांगले बोला का आहे? राम राम भाऊ, राम राम. हा, राम 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 राम. असं नाही म्हणलं यांना उकळून राहिले हा, म्हणते. हा, हा. आम्ही अडाणी माणसं, अंगठा बहादूर माणसं, आम्हाला समजत नाही हो. आता काय उकळतो तुम्ही? अरे हो भाऊ, या भाऊ माहित आहे मी ना मागल लसणाचा वापा टाकला, मेथीचा वापा, हा. त्याचा कचरा उपडत होतो असे बोला ना. आता पहा बरं मी तुला म्हणलो का आवाज मला वाटेल चांगला असेलच का काय नाही काय तो बोलत आपण लसणातील वाफ्यातील कचरा उकळत होता म्हणजे त्याला निंदन म्हणतात. यासारखा रिकम टावरा हिंडो गावामध्ये. ए भाऊ पण मी काय म्हणतो आला चांगला झाला. आता मला सांग तू आवाज आला तिथं तुझा फायदा होईल. शेती कोण करते? माझ्या बाप करते. बरोबर आहे. आणि याची माग घरी राहते, याची माग घरी राहण्याच्या बाप शेती करते का ना? याची नको ऐकू का? मी काय म्हणतो हा सांग. शेती कोण करते? माझा बाप म्हणजे कास्तकार शेतकरी. हा म्हणजे तू करते मी का? शेतकऱ्याचा मुलगा. अरे पण तू आणि एकटाच का कोण करते आणखी? हे पाय माझी पत्नी, माझी बायको, तुझी पत्नी, तुझी बायको, माझी लक्ष्मी. तुझी लक्ष्मी मग अजून किती सांगू? आणि ती स्त्री. अडगा. अजी अरे पाच पाच हात का जी आहे ना? अरे पण ते नाव पण ते एकच म्हणून म्हणतो इथं या गावातील पुरुष येतात पण महिला पण तशामध्ये तुझ्या बायकोला घेऊन ये ना. आमच्या गावलाही छान आहे. कुठे महिला पण नाही का रोडवर? अरे तसं नाही म्हणतो आम्ही मी. कुठे रोडवर संडासले बसतो. भोकणे आहे का तुम्ही? अरे तसं नाही महिला म्हणजे तुझ्या इकडच्या लक्ष्मीला घेऊन ये. हा, माझ्या पत्नीला, माझ्या बायकोला बनवून राहिले. हो तर मी म्हणतो तू जा आणि घेऊन आवाज दे नाही तर मग आवाज दे इथून. हा, ए, आणि लगेच घेऊन ये. इकडे कामला घेऊन ये. काय साठी रे? अरे कार्यक्रमात फायदा होईल तिचा, तुमच्या दोघांचा फायदा आहे. हो का? काम का झाला तुला? का भाऊ आजपर्यंत आम्हाला कोणी काही दिलाच नाही. मी म्हणतो आवाज द्यायला काय हरकत आहे का? काय भेटू शकते का मग? अरे समजा महाप्रसाद आहे महाप्रसाद आपल्या मृद व जलसंधारण विभागाची आणि कृषी खात्याची महाप्रसाद आहे, फुकट आहे. हे त्याचीच तर गरज आहे दादा आम्हाला. तर मी काय म्हणतो तुझ्या पत्नीला आवाज देते का? हो देतो, परंतु त्याला सांग, त्याले चांगल्यानं उभा राहायचो म्हणा. ए देता येईल. काय भांडण झाला का? तेच तर म्हणून तर सांगून राहिलो. म्हणून तुम्ही आवाज नाही देऊ शकत? नाही रे भाऊ, 8 दिवस झाले माझ्याकडे पाय सुद्धा नाही ते. अरे भाऊ पा म्हणते का भाटो एवढाच राजो का? एवढाच राजो. अरे मी आवाज देऊन पाहतो ना. ए तू नाही हा? त्या दिवशी पाहिलो. त्या दिवशी पाहिला. आवाज देतो म्हणला नाही, याला सिद्धा मागच्या खोलीत गेला. काय केलं होतं तू? याच्या मनात
बरं ते पाहण्यासाठी मी त्यांना म्हणलो हो किती पाणी टाकते आणि किती नाही हे तुम्हाला माहित पाहिजे त्या ठिकाणी कारण आपल्या घरी तसे अरे भाऊ पण मी काय म्हणतो फालतू भानगड सोड तिला बोलावून येते की मी आवाज देऊ नाही मी जेव्हा देतो ना नाही भाटो तू नाही एक काम करा तुम्ही मी आपल्या बहिणीला आवाज मारते चांगल्यानं आवाज मार बिलकुल. म्हणशी माई बहीण तर कसा आवाज मारी नाही. अरे भाऊ मारू नको बहीण झाली म्हणून जर कुठे लागला गेला तर माझी आवाज येते जी मी आपल्या बहिणीला आवाज आहे ना तर बहिणीचा मारतो म्हणला का नाही बहिणीला मारला तर इथले सगळे लोक ते नाणे भाऊ वगैरे धावतो तू इकडे हो साहो तुझ्या काही खरा नाही म्हणजे इकडे या बाईकडे हो, हो ए बाईकडे नाही या साईडला हो साईडला बाही बाई ग माझ्या लाडाचे बाई बाई बाप्पा माझी बहीण का कशी असेल आणि रागात तर नसेल मा भाटव्यानं मारलं तर नाही रे मा बहिणीले नाही पाया लागतो तुझ्या बहिणीची लक्ष्मी हो म्हणून दिले तांदूळ वायतो ना पाया लागतो त्या आगंतीची माझे बाई लाडाचे शांता बाई बहिणी ग भाऊ तुझा तुला आवाज देते माझे बहिणी शांता चल बाई मी आपल्या भावाची बहीण एकटीच्या बाई लाडकी बहीण आणि माझा भाऊ पण आहे माझा भाऊ माझी नेहमी आठवण करते नेहमी फोन करते मला त्याला माहित आहे माझी परिस्थिती माझी बहीण गरीब आहे म्हणून त्यासाठी माझा भाऊ फोन करते बाई महिन्याच्या महिन्याला मला पैसे पाठवते मी सुका दुःख आपल्या भावाला फोन करून सांगते तरी पण आपल्या घरी आपल्या भावाचे गुण गावली पाहिजे बाई भेटी होत नाही माझा भाऊ माझ्याकडे येत नाही मी भावाच्या घरी जात नाही पण घरी जाऊन मनोरंजन करून आपल्या भावाचे काही गुण गावली पाहिजे घरी सांगो देवी माझ्या भावाला सांगो देवी माझ्या भावाला सुखी राहीन माझ्या गावाला सांगो देवी माझ्या भावाला सुखी राहीन माझ्या गावाला सांगो देवी माझ्या भावाला सुखी राहीन माझ्या गावाला सांगो देवी माझ्या भावाला सुखी राहीन माझ्या देवी माझ्या भावाला सुखी राहीन माझ्या गावाला सांगन देवी माझ्या भावाला सुखी राहीन माझ्या गावाला सांगन देवी माझ्या भावाला फोन करते बाई फोनाने सांगते माझ्या गावाला देवी माझ्या भावाला सुखी राहील माझ्या गावाला सासरा माझ्या बापा परी सासू माझी आई
नमस्कार नमस्कार. बरं झालं तर आपल्याला का नाही कुरमुळ्याला जायचं बाई. कुरमुड्याला जायचंय जवळच आहे कुरमुळा. कशाला जी अगं तिथं मृद व जलसंधारण या विभागाचा जनजागृती कार्यक्रम आहे. आपण तुम्ही शेतकरी ना, बाजी हो शेती तुम्ही दोघं जण करता, पती आणि पत्नी ना, बाजी त्या